आमचा दोष नाही, तो स्पीकर लावाय सांग एक्स्ट्रा. पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा फटका आणि तिथं आता बॉल धरायचा कोणी प्रयत्न करू नका बरं का. तुमचा अपमान केला जाईल. मी पहिल्या मॅच पासून तिथं बसणारच नाही सांगतोय. अजिबात आवाज वाढवायला लावू नका मला. सामना कुठल्या पद्धतीचं चालू आहे, आपण काय करतोय जरा भान ठेवा. का कशासाठी आपण इथं सामना भरवल्यात आणि काय काय सुद्धा गांभीर्य नाही तुम्हाला. तेवढीच जागा आहे बसाय तिथं. सगळं ग्राउंड मोकळा आहे की. स्टेजवर या, इथं खुर्च्या येता. ती एका रन साठी धडपडतात खेळाडू. तुम्ही ऐकणं झालायसा. थोडस 2 मिनिटं थांबा. काय राव, सगळं ग्राउंड मोकळा आहे का? तिथनच मॅच दिसते तेवढी. कुणी सुद्धा ग्राउंड मध्ये लाईनच्या आत बसू नका कृपया करून. सामन्याला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसरा चेंडू सुरेशचा. स्ट्राईकवर आहे तो भूषण गोळे. चांगला यॉर्कर लेनचा चेंडू. स्ट्राईकवर आलाय तो विजय पावले. फलंदाज धावचित करण्याची गरज होती, मात्र क्षेत्ररक्षकानं धाव वाचवण्यामध्ये समाधान मानलं. कुठलाही धावचित करण्याचा प्रयत्न केला नाही. पुढचा चेंडू सुरेशचा. चांगला फटका, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय 2 धावे करता. चांगला फटका होता भूषणचा. खोदून काढला होता यॉर्कर लेनचा चेंडू. चेंडू मैदानात येतोय. धन्यवाद प्रेक्षकांचं आभार. पुढचा चेंडू सुरेशचा. सामना करेल तो भूषण गोळे. चेंडू आलाय मैदानात. सामना चालू करून घ्या. चांगला फटका. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा ओव्हरपिच चेंडू स्ट्रेटच्या दिशेने तडकवलेला आहे. षटकार. भूषणच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. नवीन चेंडू मैदानात येतोय. आहे चेंडू मैदानात आहे. चेंडू सीमारेषा पार. चौकार आणि षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकानंतर 18. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 18.
आणि वैयक्तिक बक्षीस येते बालाजी ज्वेलर्स यांच्याकडून सलग 6 षटकारांकरता 1001 रोख रक्कम रुपये. बालाजी ज्वेलर्स यांच्याकडून सलग 6 षटकारांच्या करिता. आणि पुढचं षटक घेऊन येतोय तो वैभव भोसले, मॅन फ्रॉम कवटेमंकाळ. धावसंख्या 18. पहिल्या षटकानंतर 18. थोडंसं फास्ट घ्या, क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. पुढचं षटक चालू. स्ट्राईकवर आहे तो विजय पावले. पहिलाच चेंडू निर्धाव. तडकवलेला आहे मिड विकेटच्या दिशेनं. खणखणीत षटकार. मनगटातील ताकद दाखवलेली आहे. कोणी फोन केलाय मला? बोला की. बरं सांगतो की. पुन्हा एकदा कव्हर्स मधून चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. तिथं चौकार रोखण्यामध्ये यश येते. 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यामध्ये यश येते. 1 धाव वाचवलेली आहे. एक धाव किती महत्वाची ठरते. ही सामना जेव्हा शेवटच्या षटकामध्ये जातो तेव्हा त्या धावेची किंमत कळते. चांगलं क्षेत्ररक्षण. स्कोर काय रे अभि? धाव संख्या 27. दुसरं षटक चालू आहे. धाव संख्या झालेली 27. चांगला चेंडू तितकाच चांगल्या पद्धतीनं अडवला. फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी वैभव भोसलेची. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या अगोदरच्या सामन्यामध्ये याच खेळाडूनं गोलंदाजी करून कमबॅक केला होता. त्याच पद्धतीची पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. नाव आहे त्याचं वैभव भोसले, मॅन फ्रॉम कवटेमंकाळ. चेंज ऑफ पेस टाकलाय. बघूया. जबरदस्त झेल. भूषण गोळेच्या रूपानं पहिला गडी गारद. चांगला झेल तिथं मनोजचा. या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या आणि भूषणच्या रूपाने एक फलंदाज बाद केलाय तो वैभव भोसलेनं. धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 27. 1 बाद 27.
बघूया, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 बाद 27. या इनिंग नंतर उद्याचे सामने पुकारले जातील. उद्या सुद्धा प्रेक्षणीय सामने आहेत. 8च्या 8 संघ तुल्यबळ. सध्या चालू असलेला सामना तिरुपती स्पोर्ट्स मांगले वर्सेस पेटनाका स्पोर्ट्स पेटनाका. गोलंदाजीसाठी आलाय तो राजू फौजी. जबरदस्त फटका. हातामध्ये बॅट आहे का तलवार. गर्र दिशी फिरली. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 33. प्रेक्षक पिनड्रॉप सायलेन्स, डोळ्यात तेल घालून मॅच बघतायत. आता मात्र निर्धाव चेंडू. तडकवण्याचा प्रयत्न केला होता विजय पावलेनं. गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी राजूची. फलंदाजी करतोय तो विजय पावले. पुन्हा एकदा तडकवण्याचा प्रयत्न, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरून निघून गेला. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचला. धावसंख्या होते 33. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील. धावसंख्या झालेली आहे 33. पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा दिलेल्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या 33. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू. एक धाव घेतली. थोडस मिसफील्ड झालेली आहे. 2 धावा घेतल्या. धावसंख्येत भर. धावसंख्या 35. या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 8 धावा खेचलेल्या आहेत. प्रति षटकामागं किमान 13 ते 14 धावांची गरज आहे मांगले संघाला. पुढचा चेंडू राजू फौजीचा. तडकवलेला पुन्हाच त्याच दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या 41. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन मध्ये षटक समाप्तीचा इशारा. धावसंख्या होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42. शेवटचा आणि निर्णायक षटक.
कुमार. पहिला चेंडू वाईड घोषित केलाय पंचांनी. पहिल्याच चेंडूवरती षटकार. धाव संख्या झाली 49. शेवटचं षटक चालू आहे. चांगला चेंडू. काय बॅट आहे का बाईज आहे? बॅट आहे. स्ट्राइक चेंज. अर्धशतक फलकावर लागते मांगले संघाचं. धाव संख्या होते 50. एक धाव घेतली. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गफलत. चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षणाची जोड मात्र काही मिळाली नाही गोलंदाजाला. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या होते 55. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. विजय पावलेच्या रूपानं दुसरा धक्का बसतोय तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला. आवरा. संकेत स्ट्राइकवर आलाय तो संकेत. शेवटचा निर्णायक चेंडू. धाव संख्या 55. चांगली गोलंदाजी केली. षटक समाप्त. धाव संख्या झालेल्या 56. 57 धावा करायच्या आहेत. सरासरी 14 धावा प्रति षटकामाग. नवीन चेंडू मैदानात. हा मांगले संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा
आणि उद्या होणारे सामने, हा काय संदीप फलंदाज पाठवून द्या चला. उद्या होणारे सामने नागभूमी स्पोर्ट्स शिराळा विरुद्ध वाकुर्डे स्पोर्ट्स वाकुर्डे, वाटार स्पोर्ट्स वाठार विरुद्ध गुडमुडशिंगी स्पोर्ट्स गुडमुडशिंगी, मालगाव स्पोर्ट्स मालगाव वर्सेस नवजीवन स्पोर्ट्स शिराळा आणि अष्टविनायक स्पोर्ट्स कोकरूड वर्सेस सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळेवाडी असे उद्याच्या हाफमधील सामने असतील. 8ही संघामध्ये आयकॉन खेळाडूंचा भरणा आणि उद्या सगळ्या संघांनी वेळेत या. आजच्या सारखं काही करू नका. वेळेअभावी 3 षटकांचे सामने खेळवावे लागले. नुकसान संघांचंच होतंय, आमचा काही त्यात फायदा तोटा नाही. चला फलंदाज मैदानात जावा. 12 वाजत आले. ओपनिंग जोडी मैदानात जाते. वैभव भोसले आणि सुरेश कांबळे दोघेही कवटे मंकाळचे आयकॉन खेळाडू आहेत. पेटनाका संघाकडून खेळण्यासाठी आलेत. जिंकण्याकरता 57 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर असेल तो वैभव भोसले, नॉन स्ट्राईकला आहे तो सुरेश कांबळे, गोलंदाजीसाठी आलाय तो भूषण गोळे. स्ट्राईकला कोण आहे बघूया. सुरेश कांबळे स्ट्राईक घेतोय. सामन्याला सुरुवात होते. 4 षटकामध्ये 57 धावा, 24 चेंडू 57 धावा. पहिल्या चेंडूवरती सुरेशच्या रूपानं पहिला धक्का बसतोय. कवटे मंकाळचा सुरेश आयकॉन खेळाडू झेलबाद होतोय. पेटनाका संघाला पहिला धक्का. मनोज वन डाऊन साठी मैदानात जातोय तो मनोज. पहिल्या चेंडूवरती सुरेश झेलबाद. चांगला तडकवलेला होता मात्र निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू भूषणचा मनोजसाठी. चांगला कव्हर्स मधून फटका. एक धाव घेतली आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार.
चौकारांशी संघाचं खातं उघडता येतो मनोज. प्रतिषटकामाग 14 धावा करण्याची गरज आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, तिसऱ्या चेंडूवरती चौकार खेचलेला आहे. चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेनं, हा चौकार. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा, त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय फलंदाज मनोज. 2 चेंडूवरती सलग 2 चौकार खेचले. चांगला चेंडू वेगवान, 1 धावेसाठी खेळून काढला. सिंगलसाठी खेळण्याचा प्रयत्न होता, लेग बाईटच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या होते 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. 3 षटकामध्ये 47 धावांची गरज. अठरा चेंडू 47 धावा. प्रतिषटकामाग 16 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय वैभवला. स्ट्राईकवर येतोय तो मनोज. समोर आहे, डोळं दुखत्यात. आता मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये थोडीशी संत गतीने फलंदाजी चालू आहे. चौकार आणि षटकारांची गरज असताना एकेरी दुहेरी धावा घेण्यात येत आहेत. पुढचा चेंडू सनीचा. रिव्हर्स फटका, स्विच हिट. किती धावा आहेत? 2. 1. फलंदाजाच्या शॉटचं काही तर चीज झालं नाही. जबरदस्त फटका. कवर्स मधून तडकवलेला 1 धाव घेतली. 2 धावेचा प्रयत्न वैभवचा आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यामध्ये यश येतंय मनोजला. दुसरं षटक चालू आहे. आणि पुन्हा एकदा 1 धाव. स्कोर काय रे अभि? धाव संख्या होते 16. पंचांचा वाईडचा इशारा. चेंडू तडकवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरून निघून गेला.
चांगला फटका कव्हर्स मधून, जबरदस्त क्षेत्ररक्षण. एका धावेवरती फलंदाजाला समाधान मानावं लागतंय. स्कोर काय अभि? धाव संख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18. 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू 39 धावा. आणि गोलंदाजासाठी येतोय तो विजय पावले, मॅन फ्रॉम मांगले, ISPL टीमचा कर्णधार. प्रति षटकामाग 20 धावांची गरज. बघूया वैभव भोसले काय करून दाखवतोय. पहिला चेंडू वेगवान, चांगले क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची धाव नाही. रफ्तार का बादशाह, सांगली एक्सप्रेस, विजय पावले. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ. एका षटकामध्ये 6च्या 6 चेंडू वेगळ्या प्रतीचे टाकतो. फलंदाजाला तितकंसं सोपं नाही. मात्र वैभव बघूया काय करतोय. तडकवलेला आहे आणि वैभवच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. मॅन फ्रॉम कवटेमंका वैभव भोसले, टुर्नामेंट मधील एक तडाखेबंद फलंदाज वैभव भोसले. नऊ चेंडूमध्ये 33 धावा. जिंकण्याकरता गरज आहे. यॉर्कर लेनचा चेंडू एक धावेसाठी खेळून काढला आणि सूत्रांकडून माहिती मिळते प्रत्येक चेंडूला चौकार जर खेचला तर 8 चेंडूमध्ये 32 धावा होऊ शकतात. मनोजच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. 7 चेंडूमध्ये 26 धावा. विजय पावले सारख्या गोलंदाजाला या षटकामध्ये 2 षटकार खेचलेत. सात चेंडू 26 निर्णायक चेंडू या सामन्यातील. झेल सुटलेला आहे. षटक समाप्तीचा इशारा. कॅच सुटून मागे लागला नाही, स्ट्राइक चेंज झाला. नसल थांबा जरा. झालाय किती? 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. 4 षटकारांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 4 षटकार. अजूनही सामना पेट नाक्याच्या फलंदाजाच्या हातामध्ये आहे. अशीच कंडिशन होती गेल्या मॅच मध्ये सुद्धा. वैभवनं सहा बॉल 26. दोन जाऊ दे रे, इकडे तिकडे लागते वाईड इकडे तिकडे. 4 तरी मारलं पाहिजे. मारण्याची ताकद आहे तिची. बघूया काय होतं. चांगलं क्षेत्ररक्षण इथं किरणचं. चौकार अडवण्यामध्ये यश येते.
व्हॉट ए फिल्डिंग. महत्वाच्या धावा आहेत या. तितकंसं सोपं नाही. आउटफील्ड थोडी खराब आहे. 5 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे तो वैभव भोसले. अशा मॅचेस जिंकून दिल्यानंतरच आपलं नाव स्टार खेळाडू म्हणून घेतलं जातं. चांगला चेंडू ओमकारचा. 4 चेंडूमध्ये 24 धावा. प्रति चेंडू माग 6 धावांची गरज. 4 षटकार जिंकण्याकरता. तडकवलेला आहे. पहिला षटकार आलाय आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकारांची गरज. पहिला षटकार आला. एकूण 2 धावा. 3 चेंडूमध्ये 16 धावा. 2 षटकार आणि 1 चौकार. चालू शकतो. बघा सामना कुठं होता कुठं आला. शेवटपर्यंत फलंदाजी करतोय तो वैभव भोसले. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा फलंदाज आहे तो. 3 चेंडू 16 धावा. पंचांचा वाईडचा इशारा. 3 चेंडू 15 धावा. आता मात्र वैभवचं वार आहे. वैभव भोसले. आणि आता मात्र मांगले संघानं रिलॅक्स. आणि आता मात्र पब्लिक हल्लं. वैभवच्या फलंदाजीसाठी थांबलं होतं प्रेक्षक. निर्णायक चेंडूवरती झेल घेतला भूषण गोळेनं. मिड विकेटला वैभवचा झेल टिपला आणि आता मात्र सामना तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. राजूभाऊनं तडकवण्याचा प्रयत्न केला मात्र निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर आहे तो राजू. चांगला चेंडू. सामना तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघानं जिंकलेला आहे. अभिनंदन. हार्डलक पेटनाका संघ. अनुभवाच्या जोरावरती